नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. सो आज माझा व्हिडिओ बनवायचं कारण असं की थँक्यू सो मच त्या 96 सबस्क्रायबर्सला ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. पहिले 50 होते आणि ते फर्स्ट 50 वॉज लाईक मला इतकं बरं वाटत होतं की मी नवीन चॅनल सुरू केलं. हार्डली 2 महिने झाले होते आणि मला 50 जण ॲक्च्युली लाईक करतात. मग मी तेव्हा एवढं सिरियसली घेतलेलं नव्हतं जेव्हा मी सुरू केलं होतं, कारण मी फारसं फिरत नाही. लोकांना ट्रॅव्हल व्हिडिओज आवडतात, बाहेर कुठे गेलो आहे ते दाखवलेलं, लाईफस्टाईल व्हिडिओज आवडतात, फॅशन व्हिडिओ आवडतात. पण माझा या गोष्टींशी फारसा काही संबंध नाही आहे. म्हणजे मला करायला आवडतात ह्या गोष्टी, पण मी तेवढ्या ॲक्टिवली त्या गोष्टी करत नाही. मग मी जेव्हा ते 50 सबस्क्रायबर्स झाले तेव्हा मला डोक्यामध्ये असं आलं की नाही, 50 लोक माझ्यावर विश्वास ठेवून जर चॅनलला सबस्क्राईब करतायत याचा अर्थ कुठेतरी ते माझ्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे थँक्यू सो मच माझ्यावर हा विश्वास दाखवण्याबद्दल. आता दुसरी गोष्ट अशी, माझ्या जवळचे जे फ्रेंड्स आहेत जे माझे व्हिडिओज रोज बघतात. आता काही जण आहेत ज्यांच्याशी मी एकदमच अनोळखी आहे, ज्यांना मी ओळखत नाही, त्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर काही प्रश्न असतील किंवा काय असेल तर ते मला कमेंट्समध्ये कळवत जा, ज्याच्याकरून मी उत्तरं देईन आणि तुमच्याशी संवाद साधू शकेन. आता मी मैत्रिणींना विचारलं की मी डेली व्लॉग्स टाकते, तर तुला त्यातलं कोणतं आवडतं गं? तर त्या म्हणाल्या की डेली व्लॉग्सच आवडतात. आता डेली व्लॉग्समध्ये मी रोजच कपडे धुते, भांडी घासते, लादी पुसते, मुलीची तयारी करते आणि जाते, हेच सगळं दाखवते. हां, कुकिंग मी पण दाखवते की मी कोणती भाजी किंवा एखादी डाळ मी कशी बनवते, त्याला किती वेळ लागतो, मी त्याच्यात काय काय टाकलं, हे सर्व पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. तर त्यांना विचारल्यावरती असं लक्षात आलं की मी जे काही अपलोड करते त्यांना आवडते. का? कारण त्यांना माझ्याशी कनेक्ट होता येते, त्या माझ्याशी कनेक्ट होत आहे. आता मी कॉन्टेंट क्रिएशन एवढं सिरियसली या वीकमध्ये किंवा महिनाभर म्हणू शकतो, महिनाभर झालं मी रोज कॉन्टेंट टाकते, काही ना काहीतरी व्हिडिओ मी पोस्ट करते. जर मी लाँग व्हिडिओ नाही बनवला, कारण तेच असेल तर मी लाँग व्हिडिओ बनवत नाही. एखादा नवीन पदार्थ असेल तर त्या दिवशी मी लाँग व्हिडिओ टाकते, किंवा मी कुठे बाहेर गेले असेल तर त्या दिवशी मी व्हिडिओ शूट करते. म्हणजे तेव्हा माझ्याकडे कॉन्टेंट जास्त असतो किंवा माझ्याकडे बडबड करायला तेवढी टॉपिक पण असतो. पण रोजचं जे मी दाखवते का बरं आवडत असेल, का बरं व्हिडिओज बघत असतील, तर मला माहिती आहे की त्या हाऊसवाईफच व्हिडिओ बघतायत ज्यांना कॉन्टेंट क्रिएट करायला आवडतं, किंवा त्या माझ्याशी कनेक्ट होत आहेत, किंवा दुसरं कारण असं असेल की त्या पण माझ्यासारख्या शिकलेल्या असतील. आता मी पण BCom केलं आहे, ग्रॅज्युएट, पण फॅमिलीसाठी किंवा मुलीसाठी काही कारणास्तव घरात राहावं लागतं आहे, मग मी कमवत नाही आहे. मग तुमचं पण तसंच असेल आणि म्हणून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होत आहे, हे एक कारण असू शकतं. आता मी कॉन्टेंट रोज त्या लोकांसाठी टाकते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, आणि भले 100, 150, 1000 नसतील येत तरी पण माझ्या व्हिडिओवरती 20 व्ह्यूज हे नक्कीच असतात. कारण मी रोज माझे व्ह्यूज चेक करते, मी ऑडियन्स कोणती आहे चेक करते. कारण सुरुवातीला हे सर्व असतं. मला काही वेळानंतर या सगळ्या गोष्टींचा कदाचित फरक पण पडणार नाही की कोणी माझं कॉन्टेंट बघतं आहे की नाही बघत आहे. पण आत्ता मी ह्या गोष्टींकडे डिटेल लक्ष देते, तर माझे जे ते 20 व्ह्यूवर्स आहेत, मला माहिती आहे माझ्या आजूबाजूचे आहेत आणि काही आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि रोज बघत आहेत. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की मी ही जर्नी ह्याच्यासाठी सुरू केली आहे की मला कॅमेऱ्याशी बोलायला आवडतं. जेव्हा मी लहान होती तेव्हा माझं एक स्वप्न होतं की मला TV वर यायचं आहे. तर TV वर येण्यासाठी काय करायला लागतं, तर ॲक्टर्स TV वर येतात, डान्सर्स TV वर येतात. तेव्हा बुगीचा शो आला होता आणि ते बघून मी अगदी लहानपणापासून डान्स करायची. मग थोडीशी मोठी झाले, मग मी आईशी हट्ट करून डान्स क्लास लावला. जवळपास 1 वर्षासाठी केला असेल तो डान्स क्लास, आणि मग तेव्हा कळलं की रिदम काय असतो.
8 काउंट असतात, रिदम काय असतं, किती काउंटमध्ये स्टेप्स चेंज होतात, सिम्पल स्टेप्स कसे असतात, हार्ड स्टेप्स कसे करतात, हे सगळं बेसिक नॉलेज मला त्या 1 वर्षाच्या डान्स क्लासमध्ये मिळालं एवढं नक्की. मग त्याआधी पण मी प्राइजेस जिंकत होती आणि नॉलेज आल्यावरती मी अजूनच प्राइजेस जिंकत गेले. मग मी मोठी झाले. मग गणेशोत्सवमध्ये डान्स करणं किंवा नवरात्रीत डान्स करणं स्टेजवर हे कमीच होतं, कारण लहान मुलं परफॉर्म करतात ना, त्याच्यामुळे मोठ्यांना मग ग्रुप पाहिजे. मग मी एका ग्रुपमध्ये होते, तिकडे परफॉर्म करायचे आणि मग हळूहळू जबाबदाऱ्या वाढत गेल्या. त्या वाढत गेल्यावरती अशी एक वेळ आली की बाबा रिटायर होणार होते. मग जॉब करणं गरजेचं आहे, कारण BCom केलं आहे ना ग्रॅज्युएशन, आणि त्याआधी 4-5 वर्ष कम्प्लिटली डान्सला दिलेले होते मी. पण त्याच्यात माझं असं करिअर असं सेट झालं नाही. मी बरेचसे ऑडिशन्स पण दिले, पण त्यातही फेल. त्याचं प्रोसेस माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीच असेल की काय होतं, बॅक ऑफ द स्टेज काय असते स्टोरी. सो हे सगळं करत असताना मग नोकरीला लागले, डान्स हळूहळू कमी झाला. मग मी डान्सशी जोडलेली असावी म्हणून मी जेव्हा ॲन्युअल फंक्शन्स होतात ना ऑफिसेसचे, त्याच्यामध्ये मी परफॉर्म करायला लागले. आणि मग जेव्हा पण ऑफिसमध्ये कॉम्पिटिशन असेल, म्हणजे डिफरंट डिपार्टमेंट्सची लोकं एकत्र येऊन जेव्हा कॉम्पिटिशन करतात, त्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करून त्याच्यात पण फर्स्ट नंबर मिळवायला लागले. म्हणजे डान्स माझ्यामध्ये कुठे ना कुठेतरी होता. मग बाळ झालं, बॉडी तेवढी साथ देत नाही, आजारी पडते किंवा विटॅमिन्सची कमी आहे म्हणून थकवा येतो, हे सगळं. मग मी आता कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं. ती एक गोष्ट जी मला काहीही झालं तरी करायचीच आहे. त्या एका डिसिप्लिनसाठी मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केले. मला नाही माहिती माझी जर्नी कुठे जाईल आणि कुठपर्यंत मी पोहोचेन, पण ती एक डिसिप्लिन लावण्यासाठी ही सगळी जद्दोजहद मी करते. सो पुन्हा तेच, जर तुम्ही पण असं विचार करताय की हां मला पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, कसं करू, काय करू, ते कसं करू हे तर तुम्हालाच फिगर आउट करावं लागेल. काय करू तर काहीही कर, जे तुला आवडतं ते कर. तुझा कोणता छंद आहे तो जोपास आणि त्याच्यावरती तू कॉन्टेंट क्रिएशन कर. आता मी 2 गोष्टी करते. एक, मी तुमच्याशी बडबड पण करते, म्हणजे जे काही मी दाखवते, जे मी रोज करते. आणि दुसरं, मी डान्सची प्रॅक्टिस पण करते, जेणेकरून माझा डान्स सुटणार नाही, माझा रिदम सुटणार नाही आणि डान्समुळे मी तेवढी हेल्दी पण होते. हे मला आधीपासूनच माहिती होतं. पण आता हे घरातली कामं करा, हे करा, ते करा, मला काही फारसं आवडत नाही, पण तरी पण करावी लागतात ना, कारण करणार कोण. मग ते करत करत पण मला स्वतःसाठी वेळ पाहिजे. मला स्वतःसाठी छान असे स्वतःची हेल्थ जपायची, स्वतःला वेळ हवा आहे, माझा मी टाईम हवा आहे. मग त्याच्यासाठी मी दुपारी न झोपता दुपारी मी हे सर्व काम करत असते. मोस्टली तुम्ही बघितलं असेल माझा व्लॉग दुपारपासून सुरू होतात, कारण सकाळची एवढी घाई असते की कॅमेरा सेट करून तो व्हिडिओ शूट करणं हे पॉसिबल होत नाही. तरी मी ट्राय करते की जेव्हा मी सकाळी काहीतरी छान बनवत असेल नाश्त्याला, तेव्हा मी व्हिडिओ नक्की शूट करते. सो ह्या सगळ्यांनी झालं काय, एक दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि पाहिलं तर तिच्या मुलींनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि त्या TV वर बघतात. त्या TV ऑन करतात, मावशी हे बघ तुझा मी हा व्हिडिओ बघितला, किती छान बनवला. मग तेव्हा जे मला सुख मिळतं ना की मी TV वर दिसते, ते स्वप्न जे माझं लहानपणीचं होतं की मला TV वर यायचं आहे, जे मला रियालिटी शोमुळे नाही भेटलं, जे मला खूप मेहनत करून पण हाती नाही लागलं असं म्हणायला हरकत नाही. मग ते ऑडिशन्सची लाईनमध्ये उभे राहा, ते सगळं प्रोसेस कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर पण फेल्युअर येतं. हे सगळं करत 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 मी आज इथंपर्यंत पोचली आहे की मी स्वतःच विचार केला की TV आहे ना, यूट्यूब हा दुसरा TVच आहे खरं तर. मग त्या TV वर येऊया ना, कारण ते थोडंसं शॉर्टकट होतं. आणि आता जेव्हा तुम्ही मला मोबाईलवर किंवा TV वर बघता तर ते माझं स्वप्न पूर्ण होते, जे मी लहानपणी बघितलेलं. सो थँक्यू सो मच. असेच पुढच्या पण जर्नीमध्ये सोबत राहा
आणि आज मी काय केलं आहे, आज मी ही तुमच्याशी बडबड केली आहे आणि आज मी 3:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत, आता व्हिडिओ शूट करते तेव्हा इट्स 4:35, पण मी म्हणजे 5:30ला मुलगी सुटते म्हणजे 4:15पर्यंत मी आज हा व्हिडिओ शूट केला आहे आणि मी स्क्रीनवर दाखवेन तुम्हाला. मी व्हिडिओ शूट केला आहे. आज मी लर्निंग कंप्लीट केलं आहे. मी एक हाऊ टू यूट्यूब असा अंकुर वारेकूचा एक कोर्स आहे तो घेतला आहे की स्ट्रॅटेजी समजण्यासाठी, आणि ChatGPT पण शिकते जेणेकरून माझं काम थोडंसं सिम्पल होईल असं. सो बेसिकली हा व्हिडिओ होता थँक्यू म्हणण्यासाठी, आणि मी माझा टाईम कसा युटिलाइज करते ते एक स्वप्न पूर्ण करायला की मला टी व्हीवर दिसायचं, आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. सो थँक्यू. ह्या व्हिडिओनंतर एक मागच्या आठवड्यामध्ये मी जेवढ्या काही रेसिपीज बनवल्या आहेत, म्हणजे आय थिंक 5 तरी रेसिपीजचे व्हिडिओज माझ्याकडे जमा झाले आहेत जे मी बनवले आहेत, त्याचे कंपायलेशन व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. सो स्टे ट्यून, विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.